बातम्या आरपार दाखवणार टुडे समाचार. नमस्कार, मी हुकमत मुलानी. वेगळे विषय, वेगळ्या चर्चा, वेगळ्या मुलाखती. मी आता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आहे आणि इथं राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षांनी राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी इथं जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलं. आता निवेदन काय होतं, गेल्या दोन दिवसापासून तहसील कार्यालयामध्ये महसूलचे कर्मचारी संपावर होते. नेमकं काय विषय, बराच विषय गाजला, चर्चेला आला. कालपासून कार्यालय सुरळीत चालू झालेलं आहे. मात्र आता परत त्यांनी राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी निवेदन दिलं. नेमकं काय विषय आहे बघूया, आपण समजून घेऊया. मी तुम्हाला हा जो विषय झालेला आहे, तक्रारात कोण होते यांची पण एक वेगळी मुलाखत दाखवणार आहे. मात्र आता राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी इथं जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. नेमकं काय बघूया आपण. आता तुम्ही कार्यालय तर बंद होतं, आता चालू झालं आहे कालपासून, आणि तुम्ही आता जिल्हाधिकाऱ्यांना आज निवेदन दिलं आहे. बरोबर आहे. आम्ही काल पण एक निवेदन दिलं होतं की जी लोकांची हेळसांड होते, महसूल कर्मचाऱ्यांनी जो अचानक संप पुकारला आणि लोक विद्यार्थी वगैरे काय दाखले काढायला आलेले, त्यांचं गैरसोय होत होती. मग काल आम्ही निवेदन दिलं. काल कलेक्टर साहेबाशी माझं बोलणं बी झालं होतं. त्यावेळेस त्यांनी सांगितलं की संप मिटला आहे आणि चालू झालं आहे. पण आमचं मुख्य मुद्दा हा आहे की हा बेकायदेशीर संप का पुकारला. किती दिवसाचा संप? 3 दिवसाचा संप होता. आणि अधिकाऱ्याचं आम्हाला समजलेली माहिती अशी की बाबा अधिकाऱ्याचे काहीतर बोलण्यात काहीतर झालेलं होतं, भांडण झालं समजा. तर मग त्यांनी वरिष्ठाकडे तक्रार केली पाहिजे. त्या कुणी बोललं त्यांच्यावर समजा चुकीचं काय बोलले असतील तर कारवाई झाली पाहिजे. पण तुम्ही अचानक महसूलची सगळी सेवाच ठप्प करून टाकली. ही कायद्यात बसतंय का? म्हणजे लोकांसाठी तुम्हाला नेमणूक केली आहे. जिल्हाधिकारी महोदयापासून त्या खालच्या क्लर्कपर्यंत, शिपायापर्यंत ही जनसामान्यासाठी ह्यांची नेमणूक आहे. मग त्यांची जर गैरसोय करणार असेल, आणि असं कुठं लिहिले का किंवा एखाद्या दोन अधिकाऱ्यात भांडण झालं तर त्या भांडणामुळं तुम्ही पार लोकाला वेठीस धरणं. कित्येक लोकांचे आम्हाला फोन आले. आम्ही स्वतः गेलो तिथं की बाबा गावाहून आलेली लोक, पैसे खर्च करून आलेली लोक, कुणाच्या तर परीक्षेच्या तारखा जवळ आलेल्या त्या, अशा लोकांची भयंकर गैरसोय झाली. जी काय त्यांनी चुकीच्या पद्धतीनं संप पुकारला असं आमचं स्पष्ट मत आहे. तरी सुद्धा काय व्हायला पाहिजे? आता चुकीच्या पद्धतीने म्हणताय तुम्ही. 2 दिवस झाले, 2 दिवस संप तर केला. आम्हाला मिळालेली माहिती अशी की उपविभागीय अधिकारी तहसीलदार मॅडम आपल्या धाराशिव उस्मानाबादच्या, त्यांच्या ऑफिसमध्ये कसली संचिका त्यांनी तपासत असताना त्यांनी ज्या काय गंभीर बाबी नोंदवल्यात ते आम्हाला सुद्धा पेपरला वाचायला मिळाल्या की तुम्ही ओपन पेस सोडायचा नाही, ग्रीन झोनमध्ये लेआउट मंजूर करायचा. पुन्हा एक तर अशी हाईट झाली आहे त्याच्यात की वर्ग 2चं तुम्ही एडिट करून वर्ग 1 केलं आहे आणि त्याच्यावर सुद्धा लेआउट टाकला आहे. मग अशा गंभीर बाबी आढळून आल्यावर त्या अधिकाऱ्यानं संबंधितावर समजा FIR केला असं आम्हाला समजलं. त्या FIRचं काय झालं आहे नेमका, आणि अशा किती संचिका आहेत की 10% ओपन पेस न सोडणं, ॲम्युनिटीज न सोडणं, त्यांच्याकडून संबंधिताकडून पैसे घ्यायचे आणि सरळ मंजुऱ्या द्यायच्या. ही चुकीचं आहे ना? चुकीचं आहे, ती चुकीचं आहे. आणि कोण केले, काय केले, पैसे घेतल्याचा पुरावा आहे का काय आपल्याकडे, असं कसं म्हणतात? तिथंच दिसते ना. तुम्ही जर चुकीचं केले म्हणजे तुम्हाला थोडंच त्याचा काही तर लाभ मिळाल्याशिवाय तुम्ही केलाय का? मग तुम्ही पैसे घ्या न घ्या, कायदा काय म्हणतंय की तुम्हाला ॲम्युनिटी सोडायला पाहिजे, तुम्हाला 10% ओपन पेस सोडायला पाहिजे, त्या MECBचं ना हरकत असायला पाहिजे. मोठी लाईन गेली 33-11 KVची आणि त्याच्याखाली तुम्ही लेआउट टाकता येत नाही. मग त्याची ना हरकत घेणं काम आहे ना आपलं, ते सुद्धा केलं नाही. मग ह्या गंभीर बाबी संबंधित अधिकाऱ्यांनी नोंदवलेत. अधिकारी कोण आहेत, तहसीलदार कोण आहेत, आम्हाला त्याच्याशी घेणं देणं नाही. मग ह्या दोघांच्या भांडणात समजा त्यांचं म्हणणं आहे की आम्हाला अरेरावी केली किंवा काय उद्धट बोलले, मग ते तुमच्या अंतर्गत विषय. मग तुम्ही लगेच तहसीलच बंद करता. 8च्या 8 तालुक्यातली तहसील बंद होती. भयंकर गैरसोय झाली. ह्या प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे. जर आता ही चौकशी करा म्हणताय तुम्ही, कारवाई नाही झाल्यास काय करणार तुम्ही? तुमचं काय तीव्र आंदोलन छेडू आम्ही. आंदोलनाचा प्रकार कोणता असणार आहे? निश्चित आपल्याला कळवलं जाईल. आणि विशेष म्हणजे आता ह्यांनी सुरुवातीचे जे काय अंतरिम त्यांची चौकशी अहवालातली काय मुद्दे समोर आलेत, अजून अंतिम चौकशी झालेली नाही. मग परत अजून चौकशी व्हायला पाहिजे. चौकशी त्याच अधिकाऱ्याकडून झाली पाहिजे. त्यांना तुम्ही संधी द्या ना. तर नेमलेच कशाला? उपविभागीय अधिकारी तहसीलदारची चौकशी करू शकतात संचिकेची. त्यांना तपासणी करू द्या, त्यांचा अहवाल येऊ द्या. तुम्हाला जर समजा कलेक्टर साहेब ॲज अ बॉस आहेत, पुन्हा तुम्ही एखादी चौकशी नेमा. आणि तुमच्या जे काय बाकीच्या चौकशा चालू आहेत त्याच्याशी आमचं काय घेणं देणं नाही. कुणी उद्धट बोलावं त्याला आमचं समर्थन नाही. पण जी काय चुकीचं झालं ते चुकीचं आहे. किती दिवसाची मागणी केली तुम्ही? कारवाई किती दिवसात झाला? आता आम्ही येणाऱ्या 4-5 दिवसात बघू, नाहीतर
निश्चित ह्याच्या पुढचं आंदोलन तीव्र असणार आहे आणि चांगल्या अधिकाऱ्याला सर्वसामान्य लोकांचं जनतेचं सहकार्य आहे, पाठिंबा आहे. उगाच ठराविक 4 अधिकारी चुकीचं वागतात आणि एखाद्या चांगल्या अधिकाऱ्याला टार्गेट करून त्याला बदली करून कसं जाईल. ह्याच्या पूर्वीचा अधिकारी होऊन गेलेत, भ्रष्ट अधिकारी होऊन जिल्हाभर सगळ्याला माहिती होतं. त्याच्या पाठीशी सगळे उभारले. आम्ही कलेक्टर साहेबाकडे एक चांगला अधिकारी म्हणून बघतोय, आम्ही पाठीमागे त्यांचं नाव घेतो. तर त्यांच्याकडून आम्हाला अपेक्षा आहे की ह्या प्रकरणाची योग्य ती चौकशी झाली पाहिजे. आणि उगीच कोणाला तर ह्यानं मला वाकडं बोललं, अरे वाकडं बोलणं हा विषय वेगळा, पण तुम्ही चुकीची अनियमितता केलेली ही अनियमितता कागदावर आली आहे ना, त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे. मग तुमचं युनियन आहे लगेच 8 तर मला काय म्हणायचं, एका तहसीलदार बरोबर समजा तुमचं पटलं नाही, बोलाबोली झाली, तुम्ही 8 तालुके बंद पाडताय. मग तुम्हाला नेमलेच कशाला शासनानं? शासनानं तुम्हाला पगार कशासाठी दिली आहे? सर्वसामान्य लोकांसाठी दिली आहे का तुमच्या स्वतःसाठी? तुम्हाला जर एखादा अधिकारी वाकडा बोलला म्हणलं की लगेच उद्यापासून मी येणारच नाही, असं होऊ शकत नाही, असं नियमातच नाही. आणि कलेक्टर साहेबांनी सुद्धा संबंधिताला बोलवून लगेच सांगायला पाहिजे होतं की बाबा तुम्ही तहसील चालू ठेवा, योग्य ती काय चौकशी असेल ती नियमायची. जी की आज निवेदन दिलंय, किती दिवसाची मुदत आहे याच्यावर? मुदत ह्याच्यात दिली नाही. आम्ही चौकशी आणते आणि आम्ही इथंच थांबलो नाही. आम्ही आयुक्ताला मेन्शन केले, सचिवाला केले, प्रधान सचिवाला केले महसूलच्या, आणि महसूल मंत्र्यांना केले, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेबांना केले आणि मुख्यमंत्र्यांना केले. आम्ही थांबणार नाही याच्यावर. ही चुकीचंच झाली असं आमचं स्पष्ट मत आहे. तुम्ही 4 दिवस लोकाला आपण आज कित्येक लोकांच्या संध्या गेल्या तुमच्यामुळे, मग त्याला दोषी कोण आहे? हे संबंधित अधिकारी दोषी आहेत, त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. अच्छा, बघा, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष आणि पदाधिकारी यांनी इथं जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. आता यांचं म्हणणं आहे की नेमकं हा जो संप पुकारला होता कर्मचाऱ्यांनी, तो कोणाच्या आदेशानं पुकारला, कसा पुकारला, अनधिकृत संप आहे आणि त्याच्यामुळे झालेलं नुकसान लोकांचं कसं भरून येणार? आता यांनी मागणी केली कारवाई करा त्यांच्यावर, आणि परत चौकशी त्याच अधिकाऱ्याकडून झाली पाहिजे. जे अधिकाऱ्याचं जे प्रकरण होतं, तहसीलदार आणि उपविभागीय अधिकारी जे आहेत त्यांचं आणि तहसीलदार महसूल कर्मचाऱ्यांचं जे काही प्रकरण आहे चव्हाट्यावर आलेलं, त्याबद्दल आता नेमकं चौकशी झाली, परत त्याच अधिकाऱ्याकडून चौकशीची मागणीसुद्धा यांनी केली आहे. नेमकं आता राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलं आहे, पत्र दिलं आहे. आता याच्यावर नेमकं काय प्रशासन कारवाई करतं आहे आणि पदाधिकारी नेमकं कुठं थांबतात हे पाहणं गरजेचं आहे. मी हुकमत मुलानी, उस्मानाबाद, धाराशिव. तीन ते 4 दिवस जे तहसील बंद होतं ते कायद्यानं तसं बंद ठेवता येते का? नसेल ठेवता येत तर मग संबंधितावर कारवाई व्हावी. ह्याच्यासाठी आम्ही आपल्याला निवेदन देतो आणि दोषीवर कारवाई व्हावी. काय चुकीचं झालं असेल तर. अधिकाऱ्याच्या भांडणात लोकांना हेळसांड झाली ना लोकांची. चालू झालं ना आज काल 3 वाजता ती बंद ठेवल्याबद्दलचं आमचं बंद ठेवलं ना. ओके.